नमस्कार राम राम मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा हा सेट आहे. आता हे एवढं वसाड पडल्या काय झालंय, काही स्वच्छता वगैरे काही ठेवलेलं नाही आहे. आम्हाला राहायला दिलं तर एकदम स्वच्छ टकाटक चकचकीत घराकडे बघितलं की तोंड दिसायला पाहिजे असं आम्ही ठेवणार. स्विमिंग टँक वगैरे कुठं आहे काय विषय तिथंच की वागलं हे धूम मचाले. पन्हाळा तालुक्यातील पोहाळे गावाजवळ लेण्यांचं ठिकाण आहे. तर हे लेण्यांचं ठिकाण बघायला आपण आता निघत आहे. तर तत्पूर्वी जी आसपासच्या परिसरामध्ये लोक राहणारे आहेत त्यांना हे लेण्यांचं ठिकाण माहीत आहे. आम्हाला माहित असून आम्ही कधी तिकडे गेलो नाही. काय उपयोग, जायला पाहिजे हो. लेणे कुठं आहे पांढरलेली पांढऱ्या रोडला खाली सर जावा कोल्हापूर रोड आणि लांब आहेत ना खाली घाटातच बोर्ड आहे, गेट आहे, बोर्ड आहे, या साईडला कुठतरी पत्ता आहे. म्हटलं की इकडे जावा आपण. आपल्याला अजून नेमकं कुठं जायचं काय लेणी कुठं आहे काय माहिती इकडे हात घाल म्हटलं. कुठल्या रोड चालतो पुण्यावर इकडे आलो रे आपण. आता इकडे काय त्या रोडला आम्ही आलोय. त्या रोडलाच कुठेतरी त्या लेण्या वगैरे आहेत. आता परत आम्हाला त्याच रोडलाच जायचंय. आपल्या आसपास बघण्यासारखे बरेच ठिकाण आहेत, पण आपण जातोय का वा? ते पबजीतनं वेळ मिळतोय आपल्याला. बोंबलत नुसतं त्या मोबाईलच्या नादात आपण गेलोय. फिरायला जायचं इकडे तिकडे काय असलं काय नाही. हे लेण्यांच्या बद्दल कधी ऐकलेलास तू? काय विषय म्हणजे तू स्वतः बघितलाय? आम्ही स्वतः बघितलंय, स्वतः ताटवान असा विषय झालेला आहे. त्यामुळे आमचा एकंदरीत बबन झालेला आहे. सो गाईज फायनली आपण त्या लोकेशनवरती आलेलो आहे. आता त्या लेण्यापूर्वी कशा पद्धतीने डेव्हलप झाल्यात हे बघण्यात मला खूपच इंटरेस्ट आहे. ओ माय गॉड, कितना अच्छा मौसम आहे. कसं आहे आता हे जे समोर तुम्हाला ठिकाण दिसतंय का नाही, हे प्रॉपर पोहाळ्यामध्येच आहे. पन्हाळा तालुक्यातलं पोहाळे गाव. गिरोली घाटामध्ये अतिशय प्राचीन असं पांडवकालीन मंदिर आहे. दुर्मिळ ठिकाणी तुम्हाला हे कोल्हापुरात बघायला मिळणार. मला वाटतंय अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी या लेण्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्यातलीच एक ही लेणी पांडवकालीन लेणी. असं म्हणतात की पांडव इथे पूर्वी राहण्यासाठी आले होते. ज्योतिबाच्या पूर्वेस 2-1 मैल अंतरावर कोल्हापूर वायुवेस 6 मैलावर आहे. ही बौद्ध लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकातली आहे. मला वाटतंय सम्राट अशोकांच्या कालावधीच्या सुमारास खोदली गेलेली आहे. ही लेण्यांमध्ये नैसर्गिक झरा सुद्धा आहे. 32 फूट लेण्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या लेण्यांमध्ये काही काळासाठी पांडव वास्तवासाठी आले होते. तपश्चर्या करायचे, ध्यानस्थ बसायचे. म्हणूनच याला पांडवकालीन मंदिर असे सुद्धा म्हटले जाते. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.